नमस्कार, गुड मॉर्निंग। आज पुन्हा एकदा सकाळी ग्राउंडवर आलोय, कारण आता 17,000 जागांची पोलीस भरती सुटले। तर आज मुलं वर्कआउट करतायत। तत्पूर्वी सांगू इच्छितो की जी आपली सुंदर आणि वरदानची जी बिनजोड होणार होती ना, ती काही कारणास्तव रद्द झालेली आहे। खरं कारण सांगायचं झालं तर 11 तारखेला फलटणला आपले माढा लोकसभेचे खासदार खऱ्या अर्थानं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे एक कार्यकर्ते आहेत आमच्या विडणी येथील सरपंच अभंग यांनी एक सुंदर असं मैदान आयोजित केले। खऱ्या अर्थानं घरचंच मैदान आहे आणि या मैदानावरती आपला सर्जा आणि सुंदर पळावा अशी फलटण तालुक्यातील सर्वांची इच्छा होती, कारण मागच्या मैदानात सुद्धा आपल्या सर्जा सुंदर पळाले होते आणि या मैदानाला पळायचं, कारण बिनजोड आपण वर्षभर कधीही खेळू शकतो। मात्र ही घरची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी। म्हणून आपण परिषद भंडारी यांना विनंती केली की आपण ही बिनजोड कॅन्सल करू आणि पुढं नक्कीच आपण वरदान आणि सुंदर ही बिनजोड खेळू। त्यासाठी परिषदनं आम्हाला सहकार्य केलं, याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो। कारण स्पर्धा पण महत्त्वाची आहे, बिनजोड पण महत्त्वाची आहे, पण सध्या आपल्याला 11 तारखेला स्पर्धा आहे आणि 11 तारखेनंतर 12 तारखेला पळणं लगेच शक्य होणार नाही आणि म्हणून मग आपण त्यांना विनंती केली। त्या विनंतीला त्यांना मान दिला आणि ही जी बिनजोड आहे ही काही कारणास्तव कॅन्सल झाली। आता पुढचं आगामी नियोजन काय, तर सर्जा आणि सुंदर आता आपल्याला डायरेक्टलाच दिसतील, कारण 9 तारखेला मैदान आहे। 9 तारखेला मैदान आहे, तर 9 तारखेला रेटरे धरणला महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं देवेंद्र फडणवीस केसरी स्पर्धा आयोजित केली आहे। तर त्या रेटरे धरण या मैदानाला आपला सर्जा येणार आहे, सुंदर मात्र येणार नाही, कारण सुंदर तुम्हाला 11 तारखेलाच दिसेल। 11 तारखेला होम ग्राउंडवर खेळताना दिसेल, त्याच्यामुळे लक्षात घ्या सर्जा प्रेमी आणि सुंदर। माझी विनंती आहे की 11 तारखेच्या फलटणच्या मैदानाला या। हे बघा ABC वर्कआउट चालू आहे मुलांचा, हे आमचे तोसिफ सर आहेत, खूप सुंदररित्या वर्कआउट घेत असतात। तर आता आगामी पोलीस भरती आहे आणि पोलीस भरतीमध्ये 17,000 जागा आहेत, तर त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे। मुले मुली खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत, कारण जर तुम्ही मेहनत घेतली तर त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतं, पण त्याच्यामध्ये सातत्य हवं आणि सातत्यपूर्ण जर तुम्ही कामगिरी केली तर नक्कीच यशाचा दिवस तुमच्यासाठी उगवत असतो। त्याच्यामुळे जीवन जगत असताना संयम आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की बाबा संयम ठेवा, दिवस तुमचा, कारण आमच्या आदरणीय या बैलगाडी क्षेत्राचा जो काही बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सुनील मोरे पेडगावकर, आणि ते नेहमी आम्हाला सांगत असतात की एक ना एक दिवस तुमचा येत असतो, तुम्ही फक्त त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा, कृतीशील राहा। जर सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर नक्कीच यशाचं शिखर सर करता येतं। त्याच पद्धतीनं ही मुलं आहेत, वर्दी मिळावी म्हणून आतोनात कष्ट करतायत, आतोनात मेहनत करतायत, त्यांच्या प्रयत्नांना यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो। कारण भविष्यात येत असतो तर त्याला भरती करणं, त्याच्याकडून त्याचा बेस्ट काढून घेणं हे आमचे फिजिकल ट्रेनर करत असतात, लेखी परीक्षेचे मार्गदर्शक करत असतात। तर सध्या तयारी चालू आहे। हे आमचे तोसिफ सर आहेत, यांचा टॉस 100 म्हणून इंस्टाग्रामला एक चॅनल आहे, तर तो नक्की तुम्ही बघा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही आपली बीमार पार्टी आहे, थोडेसे इंजर्ड असतात, काय झाले आपण यांच्याकडून सविस्तर चर्चा करू। हा बघा, काय झाले तुला आज? थाईज प्रॉब्लेम लय जास्त झाले, काय वजन जास्त याचं, त्याच्यामुळे थोडंसाला त्रास होतोय। तुझं काय नाव? सारंग। काय होते तुला? छातीत दुखते? ठीक ठीक, काळजी घे। तुझं नाव? गौरव। काय होते तुला? कळा निघतात पोटात? अरे वा, ठीक ठीक। हे बघा, हा सुद्धा आळशी दिसतोय मला। हा काय झालं तुझ्या पायाला? शिर चढली आहे, कुठं दिसत नाही। इंजेक्शन घेतलं? कुठल्या डॉक्टरकडे गेलेला? पाटील डॉक्टर। अरे तुला काय झालंय? पोटात दुखतंय? ठीक आहे बघा, हे असे मुलांची कारण आहेत, चालतात एवढं तेवढं, कारण एवढी मुलं आहेत म्हटल्यानंतर आजारी पार्टी असतेच। इकडं मुली पण तुम्हाला दिसतात, ह्या सुद्धा काही थोड्याशा बीमार पार्टीमध्ये बसलेले दिसत आहेत।
तर हे बघा, ह्या मुलींचा वर्कआउट चालू आहे. हे केंद्रे सर आहेत, ते केंद्रे सर मुलींचा वर्कआउट घेत आहेत. ह्या मुली आहेत. महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांना माझी विनंती आहे की जर आपल्यातील कोण पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांना अवश्य अकॅडमीमध्ये पाठवा. आपल्या मुलांसाठी 5,000 रुपये आपण थोडीशी फी वाढवली आहे आणि मुलींसाठी 3,500 रुपये फी केली. त्याच्यामुळं जेवढी मुलं असतील शक्यतो लवकरात लवकर पाठवा. ऑफर फक्त मर्यादितच आहे, पुढच्या वेळेस खूप होणार आहे. सध्या आपण 5,000 रुपये मुलांची फी केली आहे, मुलींची 500 रुपये वाढवली आहे, 3,500 रुपये केलेली आहे. त्याच्यामुळं सर्वांना या. माझ्या फॅन्स फॉलोअर्सला तर विनंती आहे की आपलं कोण जवळचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आता 9 तारखेचं रेटरे धरणचं जे मैदान आहे खूप चांगलं मैदान होणार आहे, कारण सगळी महाराष्ट्रातील नामांकित बैल येणार आहेत. आणि त्याच्यानंतर लगेच 11 तारखेचं पण मैदान होणार आहे. 11 तारखेचं मैदानाचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर आमच्या होम पिचवर होणारं मैदान आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने मैदान होतं, कारण मागच्या वेळी जे मैदान झालं तर ते आमचे मित्र सहकारी स्वागतभाऊ काशीद यांनी उत्कृष्ट मैदान घेतलं. आणि त्याचमुळे त्याच धर्तीवर पुन्हा एकदा फलटणला दुसरं मैदान होतं आहे. हेही मैदान तेवढंच पारदर्शक होईल याबाबत तीळ मात्र शंका नाही. आणि यावेळेस गटाला गदा देणार आहे, चांदीची काहीतरी गदा आहे. तर अगदी 1,500 रुपये प्रवेश फी आहे. सर्वसामान्य बैलगाडा मालकाला परवडेल एवढ्या कमी प्रवेश फीमध्ये 5 लाख रुपये रोख रकमेचं बक्षीस आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वजण या. गट पासला सुद्धा एक चांदीची गदा काहीतरी असं आहे. त्याच्यानंतर खास आकर्षण म्हणून गौतमी पाटील सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळं काही नाही बघायला आला तर गौतमी पाटीलला बघायला नक्की या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 11 तारखेला फलटणला यावं लागतंय. मैदान आहे ज्या ठिकाणी स्वराज्य केसरीचं मैदान झालं त्याच ठिकाणी जाधववाडीला मैदान होणार आहे. त्याच्यामुळं सर्वजण भेटू 11 तारखेला. गौतमीला पण पाहायला या, महाराष्ट्रातील नामांकित बैलांनाही पाहायला या, सर्जा सुंदरही पाहायला या. त्याच्यामुळं शर्यतीचा आनंद लुटा आणि सर्व गोष्टी मनसोक्त आनंद मिळवण्यासाठी 11 तारखेच्या फलटणला मैदानला या. चला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.